टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते। नवरात्रीच्या नवदुर्गा, माया आदि शक्ती, तूच दुर्गा, तू भवानी, तूच संसाराची, तूच जननी, अशा या सर्व मैत्रिणी आजच्या नीलम टॉक शोच्या नवदुर्गांच्या विशेष भागात। दुर्गा तू भवानी, संसाराची तूच जननी, आदि माया सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी, अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, भवानी माता की जय, मातेचा उदो भवानी मातेचा उदो दुर्गा मातेचा उदो। नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नीलम टॉक शो हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे। माझं नाव डॉक्टर सुनीता अशोक पवार। मी साताऱ्यातील पहिली महिला अस्थिरोग तज्ज्ञ आहे आणि शिवाय मी बाल न्याय मंडळ सातारा येथेही काम करत आहे। नमस्कार, मी डॉक्टर पुष्पा सुशील आहे। मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे। आयुर्वेदिक कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटला मी एक ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करते। नमस्कार, मी पूजा अर्जुन जगताप। मी एम फार्मसी केलेलं आहे। मी स्वतः फार्मासिस्ट आहे आणि माझे फर्मचं नाव क्युअरमेड फार्मा आहे। मी स्वतः प्रोप्रायटर म्हणून ती फर्म पाहते। नमस्कार, मी डॉक्टर शाहीन आसिफ मले। मी जनरल प्रॅक्टिस करते। मी गेल्या 35 वर्ष साताऱ्यात जनरल प्रॅक्टिस करते। नमस्कार, मी दीपाली घोरपडे, गृहिणी आहे। नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते। तुम्ही पाहताय नीलम टॉक शो नवरात्रीच्या नवदुर्गा। नीलम टॉक शोचं नवरात्रीचा नवदुर्गाचं हे 4थं वर्ष आहे आणि मनाला इतका आनंद होतो की अशा प्रत्येक मैत्रिणींचा सन्मान करताना नवरात्रीचा नवदुर्गा, कारण सामाजिक कार्य करता करता ते घर आपला व्यवसाय सांभाळून, आपलं घर सांभाळून, मुलांना लहानाचं मोठं करत करत काहीतरी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करतात। अशा मैत्रिणींचं नीलम टॉक शोच्या माध्यमातून मी सन्मान तर करतेच आणि त्यांचं कर्तृत्व समाजापुढे आणते। नमस्कार, मी डॉक्टर सुजाता राजमाने। गेली 27 वर्ष सातारा शहरामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर म्हणून प्रॅक्टिस करत आहे। त्याचप्रमाणे माझं एक छोटंसं आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सचं मॅन्युफॅक्चरिंग युनिटही आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून मी नेत्रदानाचं कामही गेली 12 वर्ष करत आहे। नमस्कार, मी डॉक्टर माधुरी लिमये। या नीलम टॉक शोच्या माध्यमातून प्रत्येक घरातली नवदुर्गेला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। मी गेली 37 वर्षे सातारा येथे ॲनास्थेशॉलॉजिस्ट म्हणजे भूलशास्त्र तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे आणि गेली 15 वर्षे आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून भूलशास्त्राबद्दलचे गैरसमज आणि लोकांना हृदय आणि श्वास बंद पडल्यावर दिले जाणारे प्रथमोपचाराचं प्रशिक्षण हे आम्ही सामाजिक कार्य चालू ठेवलेलं आहे। नमस्ते, गीता पाटील। जगात लय भारी लाटकर कंदी पेढे सातारी। मी सातारची सुप्रसिद्ध लाटकर कंदी पेढे शॉपला रिप्रेझेंट करते। मी एकमेव महिला व्यावसायिक आहे जी हा कंदी पेढ्याचा व्यवसाय चालवत आहे। त्याचप्रमाणे मी रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून काम बघते आणि सपतारा परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमध्ये सेक्रेटरी म्हणून काही समाज कार्यामध्ये सहभाग असतो। या नीलम टॉक शोमध्ये मी नीलम मॅडमचे खूप आभारी आहे की त्यांनी आम्हा सगळ्यांना आपलं मत व्यक्त करण्याची संधी दिली। खूप खूप धन्यवाद। थँक्यू। नमस्कार, मी सविता रत्नमाला वसंतराव फाळके। मी स्वतः नगरसेविका आहे, महिला बाल कल्याण सभापती आणि बांधकाम सभापती हे दोन्ही पदं मी खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेले आहेत। त्याच्यामध्ये मी बरेचसे सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत, शिबिरं घेतलेली आहेत, कॅन्सरचे तपासणी शिबिर पण घेतलेले आहेत आणि महिलांना उपयोगी अशा स्पर्धा घेतलेल्या आहेत, प्रशिक्षण शिबिरं घेतलेले आहेत।
त्याशिवाय माझी स्वतःची शिक्षण संस्था सातारवडला आहे. त्या शिक्षण संस्था पण मी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा ह्याच्यातनं मी कामकाज पाहते. सप्तारा परिवर्तन बहुउद्देशीय विकास संस्था सातारा ही मी एक संस्था काढलेली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून संक्रांत मेला हा पहिला कार्यक्रम आम्ही साताऱ्यात घेतला. एकाच छताखाली सर्व काही असं होतं. महिला बचत गटाची जी व्यावसायिक महिला होत्या त्यांनी तिथं स्वतःचे व्यवसायात जे विक्री करण्यासाठी जे उत्पादित माल आणला होता त्याची त्यांची तिथे विक्री केली आणि फार चांगल्या प्रकारे त्यांनी त्याच्यातून प्रगती केली. धन्यवाद. नमस्कार. नीलम टॉक शोच्या नवरात्रीच्या नवदुर्गा या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हा नवरात्रोत्सव म्हणजे दुर्गेचा उत्सव. दुर्गेची अनेक रूपं आहेत. प्रत्येक रूपाची ताकद वेगळी, कार्य वेगळं. याच दुर्गेचं प्रतीक स्वरूप असलेल्या स्त्रिया जेव्हा समाजासाठी झटताना दिसतात, आपल्या आशा आकांक्षांना बाजूला सारत जिद्दीनं, मायेनं जो जे वांछील तो ते लाहो या विचारांशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकीचा एक अनोखा आदर्श उभा करतात. रसिक प्रेक्षक हो, अशाच सातारा जिल्ह्यातल्या नवदुर्गांशी नीलम टॉक शोच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधणार आहेत साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक, स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजितसिंह राजपूत. निर्मिती, चित्रण, संकलन आणि संपादन सौ नीलम अजितसिंह राजपूत. नीलम टॉक शो अंतर्गत विशेष कार्यक्रम नवरात्रीच्या नवदुर्गा. नमस्कार. नीलम टॉक शोमध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक, मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही पाहताय नीलम टॉक शो नवरात्रीच्या नवदुर्गा. नगरसेविका सविता फाळके. नमस्कार. नीलम टॉक शो मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मिळून साऱ्याच जणी ही संकल्पना कशी सुचली? नमस्कार. मी सविता फाळके, सविता रत्नमाला वसंतराव फाळके. तर आईचा उल्लेख पण आता केलाच पाहिजे आणि आज नवदुर्गाच्या कार्यक्रमानिमित्त आईचंही नाव पहिल्यांदा आलं पाहिजे म्हणून मी माझ्या आईचं पण नाव घेतलेलं आहे. मिळून साऱ्या जणीचे असे झालेले आहे की मी 2014 साली इनरव्हिल क्लबमध्ये होते. इनरव्हिल क्लबमध्ये काम करताना उषा शानभागांनी माझं सगळं काम बघून एकटी नावाचा ग्रुप तयार केला आणि एकटीमध्ये म्हणजे सगळे सिंगल पर्सन असे त्यांनी घेतले होते आणि मलाच अध्यक्ष केलं होतं. पण मला ते नाव रुचलं नाही. का म्हणून एकटी? म्हणजे एकटी नाव मला बरोबर वाटलं नाही ते. मग मी त्यांच्याबरोबर 2 वर्ष काम केलं. पुन्हा मी इनरव्हिल क्लबमध्ये त्यांच्याबरोबर खालच्या बाजूला काम करायला सुरुवात केली, पण एकटीचं मी राजीनामा दिला कारण मला ते काही नाव रुचलं नव्हतं. मग मी असं ठरवलं की आपण आपला वेगळा ग्रुप तयार करूया. मग 2016ला मी पहिला ग्रुप तयार केला आणि तेव्हा मी असं ठरवलं होतं, मनात आधीच ठरवलं होतं की मिळून साऱ्या जणी हे नाव ठेवायचं. कारण एकटे हे नाव रुचत नाही आणि आवडत पण नाही आणि एकटं म्हणायला आपल्याला लोकांना आपण कंपनी शोधतोय. कुठल्याही प्रकारची कंपनी आपल्याला आवडते, मग ती स्त्रियांची असेल, मैत्रिणींची असेल तर फार भावते. म्हणून मिळून साऱ्या जणी हे नाव ठेवलं मी पहिल्यांदा आणि मग मी काही जणींना फोन करायला सुरुवात केली. मी पहिला फोन गीता पाटीलला केला. तिला सांगितलं की माझ्या लक्षात असं आले की आपण एका क्लास प्रकारचा ग्रुप करूयात, तेव्हा आपण पण मोकळेपणाने येऊ. कारण आपल्याला सिनेमाला जाताना, नाटकाला जाताना, कुठे ट्रिपला जाताना, कुठल्याही कार्यक्रमाला जाताना एकटं जायला आवडत नाही. कोणतरी कंपनी असावी, कोणीतरी बरोबर असावं असं सतत वाटतं. म्हणून मी गीताला विचारलं, गीता म्हणजे ताई तुझी खूप कल्पना खूप छान आहे आणि बरं झालं तू असा ग्रुप करतेस, मी पण तुझ्या ग्रुपमध्ये येते. ह्याच्याने सांगते म्हणजे उषा शानभागांनी जेव्हा ग्रुप केला होता एकटी, तेव्हा गीता पाटीलची आई माझ्यावर होती. कारण त्यांनी मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं की एकटीचा ग्रुप तुम्ही तयार करा म्हणून. तेव्हा गीता पाटीलची आई माझ्यावर काम करत होती. तेव्हा गीता पाटील सिंगल वुमन नव्हती. तेव्हा गीता पाटील आईने माझ्यावर काम केलं होतं. बानुबी बागवानीने काम केलं होतं. सगळ्या मोठ्या मोठ्या चांगल्या महिलांनी माझ्यावर काम केलं होतं त्यावेळेस. पण सगळ्यांना ते नाव रुचलं नव्हतं. म्हणून मग मी बऱ्याच जणांना सांगितलं की मी वेगळा ग्रुप करते. मग गीता पाटीलला विचारलं, डॉक्टर सुनीता पवारांना फोन केला मी.
त्यांना पण ती खूप ग्रुपची कल्पना ही आवडली, कारण त्याही म्हणल्या होत्या की मला ही कंपनी शोधते वगैरे. त्याच्यानंतर मी शाहीन मनेरांना फोन केला, वैशाली भुसेकरांना केला, पुष्पा इंगलेंना फोन केला, संगीता नागरेला केला. अशा बऱ्याच महिलांना मी फोन करायला सुरुवात केली. तो ग्रुप माझा वाढला. पहिल्यांदा आम्ही सगळ्यांना भेटलो, कारण बॉन्डिंग झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आपली मैत्री अशी आहे की आपण सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेस आपण एकत्र आलं पाहिजे, असे आमच्या ह्या ग्रुपचे एक उद्देश होता. आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून असं वाटलं की आपण 10 जणी असलो तरी बास झालं सुरुवातीला, म्हणून आम्ही 10 जणींचा 12 जणींचा ग्रुप तयार केला. ग्रुप फार छान झाला. पण आम्ही दर महिन्याला भेटत होतो, एकत्र जेवण घेत होतो, का तर बॉन्डिंग व्हावा उद्देश असल्यामुळं. आणि आमच्या ज्या कल्पना होत्या त्या म्हणले की बॉन्डिंग झाल्याशिवाय आपल्या पुढच्या कल्पना आपल्याला उद्देश आपल्याला सफल करता येणार नाही. म्हणून नंतर आम्ही असं केलं की चांगल्या प्रकारच्या भावना व्यक्त करत होतो. आम्ही फार जवळजवळ येत होतो, पण नेमका करोना आला. आणि करोना आल्यामुळं आमचा तो तिथंच उद्देश थांबला. सगळेजण आपापल्या घरी थांबले, कारण ते 2-2.5 वर्ष इतके वाईट गेले की कुणीच बाहेर पडू शकत नव्हतं. त्याच्यानंतर पुन्हा मला असं वाटलं की काही नाही, आता सगळं थांबलेलं आहे आणि आपण आपली पुन्हा सुरुवात करायला पाहिजे. आणि आपल्याला काहीतरी आता सोबत कंपनी परत शोधायला भेटून आम्ही पुन्हा नवीन मेंबर्सना शोधलं. मग आम्ही सुजाता राजमाने एक दिवस अशा माझ्याकडे आल्या, त्या सहज मी त्यांना म्हणलं असं असं आमचा ग्रुप आहे, तुम्ही याल का? त्या लगेच तयार झाल्या. पूजाला फोन केला, म्हणजे पूजा माझ्या येतच होती, पूजाला पण सांगितलं मी. पूजाला ती कल्पना खूप आवडली. त्याच्यानंतर दीपाली पाटील आहे, तिलाही कल्पना आवडली. लता पवार आमच्या नगरसेविका आहेत, त्यांनाही विचारलं, त्याही तयार झाल्या. माधुरी लिंबेंना विचारलं, त्यांनाही तयार झाल्या. वैशाली निंबाळकरांना विचारलं, त्याही तयार झाल्या. म्हणजे अशा एक मग दीपाली घोरपडे वहिनी आमच्या ह्या, त्यांना विचारलं, त्याही तयार झाल्या. किती आता या ग्रुप 26 जणींचा ग्रुप आहे आता सध्या. आणि काय उपक्रम राबवता तुम्ही? दर महिन्याला आम्ही एकत्र भेटतो, तेव्हा आम्ही आधी बॉन्डिंग म्हणून एकत्र भेटतो. मी भिशी चालू केलेली आहे, अगदी नॉमिनल भिशी चालू केली आहे 1000 रुपयांचीच. कारण ते भिशीचा पैशांचा उद्देश नाही, फक्त एकत्र येणं जमणं हाच खरा उद्देश आहे. त्या निमित्ताने भेटणं आणि भेटल्याशिवाय बॉन्डिंग होणार नाही. आपण सक्षम साथ आणि सुखदुःखात साथ पाहिजे. आणि त्याशिवाय आपण एकमेकांचे सुखदुःख शेअर करू शकत नाही, काहीच माहिती नाही आपल्याला. म्हणून अगदी ओळख चांगली झाली पाहिजे, त्या ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीत व्हावं, बॉन्डिंग पक्क व्हावं, त्यासाठी आम्ही एकत्र. खूप छान. म्हणजे ही संकल्पना सुचणं, ती सातत्याने आतापर्यंत टिकून ठेवणं हे पण खूप महत्वाचं आहे. आणि खऱ्या अशा ग्रुपचं खरं मैत्रिणीने विचार करायला पाहिजे. कारण नवरात्रीच्या नवदुर्गामध्ये मी असं सर्व मैत्रिणींना घेतीये, पण हेच त्याच्या मागचं उद्देश आहे की इतर महिलांपर्यंत पण हे सगळे तुमचे जे आतापर्यंतचे उपक्रम आहेत, असे ग्रुप आहेत, ते पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न आहे नीलम टॉक शोच्या माध्यमातून. आणि आम्हाला आता पिक्चरला जायचं असेल तर आम्ही आमच्या ग्रुपवर टाकतो की मी पिक्चरला जाणार आहे. कोणाला सगळ्याला जमणं शक्य नाही, पण ज्याला 2-4 जणांना जमेल ते जाऊ शकतात, एखाद्या ट्रिपला जाऊ शकतात. म्हणजे आम्ही नाटक बघायचं असेल नाटकाला जाऊ शकतो, किंवा कुठे कासा वगैरे जायचं असेल तर ग्रुपवर टाकलं तर त्या निमित्ताने आम्ही सगळे जमतो. मी सविता रत्नमाला वसंतराव फाळके. मी स्वतः नगरसेविका आहे. माझी स्वतःची शिक्षण संस्था आहे सातारा रोडला. इथून 15 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे सातारा रोड. तिथे आमची शिक्षण संस्था आहे, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज आणि 12वीपर्यंत शिक्षण संस्था आहे. त्या शिक्षण संस्थेचे चेअरमन माझे वडील वसंतराव फाळके आहेत आणि मी स्वतः त्यांच्यावर विश्वास म्हणून काम करते. महिन्यातले जवळजवळ मी 17-18 दिवस आम्ही शिक्षण संस्थेमध्ये बरोबर काम करतो. सगळ्या शिक्षकांचा त्यात सहभाग असावा म्हणून सगळ्या शिक्षकांना काहीतरी एखादा उपक्रमही राबवतो की त्यामुळे सगळे शिक्षक एकत्र येतात. मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेतो. मग त्या क्रीडा स्पर्धा असतील, संस्कृतीच्या कुठल्या स्पर्धा असतील. आमची एक मुलगी कुस्ती फार छान खेळते, ती नॅशनल लेवलला ते खेळायला चाललेली आहे. आमचे एक विद्यार्थी नासाला सध्या सायंटिस्ट आहे, अपर्णा फाळके म्हणून. म्हणजे आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे की आमच्या शाळेचे विद्यार्थी हे वरच्या स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. आमच्या शाळेला 60 वर्ष झालेली आहेत, इतकी जुनी शाळा आहे ती. आणि त्याचं पूर्वी कुपर इंग्लिश मिडियम स्कूल होतं आणि माझ्या वडिलांनी ती मग नंतर विकत घेतली आणि चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाने त्याचं नामकरण केलेलं आहे. शालिनीताई पाटील माझ्या आत्या आणि त्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्या एक सेलिब्रिटी होत्या, माजी महसूल मंत्री होत्या, माजी बांधकाम मंत्री होत्या. त्या जेव्हा कोरेगावात 1990 साली आल्या त्यावेळीपासून मी त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांच्याबरोबर मी सातत्याने काम करते. त्यांनी मला त्यांची पर्सनल सेक्रेटरी म्हणूनच मी त्यांचं काम केलं आणि गेली 25-26 मी त्यांची सेक्रेटरी म्हणून काम केलं. नवरात्रीची आजची दुसरी दुर्गा डॉक्टर शाहीन मनेर. नमस्कार मॅडम, मी टॉक शो अगदी मनापासून स्वागत करते. की काय सांगाल, म्हणजे घटस्थापना आता नवरात्र चालू आहे, तर स्त्रीचं रूप, पहिलं रूप आणि आत्ताचं रूप काय वाटते तुम्हाला? पहिले फार गुजरी होती बाई लेडीज, आणि आता प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक ह्याच्यात फार पुढे आहेत. कुठल्याही ह्याच्यात कॉम्पिटिशनमध्ये म्हणा किंवा कुठल्याही फील्डमध्ये लेडीज आता फार पुढे आहेत आणि प्रत्येक ह्याला पेलून घेतात.
आणि जास्त करून शिक्षणाला महत्त्व मी माझ्या मते देते की शिक्षण तुम्ही द्या. शिक्षण फक्त नाही तर त्याला त्याच्या जोडीला तुम्हाला नॉलेज पण पाहिजे. फक्त शिक्षण घेऊन बसून पण उपयोग नाही, नॉलेज घेतलं पाहिजे. प्रत्येक फील्डमध्ये कुठलाही आव्हान पेलायला तयार असतात आणि त्यांचे सक्सेसला एज्युकेशन हे जास्त महत्त्वाचं आहे. फक्त एज्युकेशन नसून त्याच्याबरोबर जनरल नॉलेज किंवा प्रत्येकीने आपल्या फील्डमधलं नॉलेज किंवा बाहेरचे नॉलेज हे घेणं फार गरजेचे आहे. नुसतं एज्युकेशन पुस्तकी घेऊन चालणार नाही, हे मी सगळ्या लेडीजना एक आवाहन करते. नवरात्रीच्या नवदुर्गातील आत्ताची तिसरी दुर्गा डॉक्टर माधुरी लिमये. नमस्कार मॅडम, नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते. आत्ता घटस्थापना चालू आहे, इतकं मस्त उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्या महिलांच्यात एक इतकी छान स्फूर्ती असते, उल्हास असतो, जोश असतो. तर महिलांबद्दल तुम्ही काय सांगणार? महिलांची साधारणपणे आम्ही शिक्षणाला सुरुवात केली तेव्हापासून विचार केला तर अगदी दौतमध्ये ते बुडवून लेखणी आणि पाटी पेन्सिलीपासून ते महिलांना इतक्या विविध शिक्षणाला सामोरं जावं लागते की पुढे पुढे डेस्कटॉप, त्याच्यानंतर मग लॅपटॉप, आता तर सरफेस. एवढंच नाही तर मग आता ऑनलाईन बँकिंग झालं आणि ह्या सगळ्या पलीकडे जाऊन अजून सायबर क्राईमपासून आपण कसं वाचायचं हेही आता नव्याने शिक्षण घ्यावं लागते. म्हणजे आमच्या पिढीच्या महिलांना खूपच काही प्रशिक्षणाला सामोरं जावं लागते आणि ते बदलत्या काळानुसार गरजेचं पण आहे, पण ते कोपक पण करायला पाहिजे. आपणा सर्वांना माहिती आहे की महिला ह्या अष्टावधानी असतात. एकाच वेळी त्या अनेक प्रकारची कामे करू शकतात. ही महिलांची एक वेळची तारेवरची कसरत सुरू असते की जे पुरुषांना नक्कीच जमत नाही. कारण शास्त्राने असं सिद्ध केलेलं आहे की पुरुषांचा मेंदू आणि महिलांचा मेंदू थोडा फरक आहे की पुरुष एकाच वेळी खूप गोष्टी नाही करू शकत. त्यांना एकच काम करायला खूप कॉन्सन्ट्रेशन करावं लागते त्या गोष्टीसाठी. महिला मात्र तातडीने ह्या गोष्टीतून त्या गोष्टीत तुम्ही एक सहजपणे महिलांची एक सकाळ आठवा की एका वेळी ती किती कामं करत असते. इकडे कुकर लावलेला असतो, इकडे पोळ्या लाटत असते, इकडे फोनकडे लक्ष असतं, टीव्ही सुरू असतो, इकडे मुलांचा अभ्यास करणं सुरू असतं. त्याच वेळेला दारात बेल वाजली तर जावं लागतं, पटकन दूध व्हायला येतो. ही सगळी कामं महिला एकाच वेळी करू शकते कारण तिला देवानेच अशी शक्ती दिलेली आहे मल्टीटास्किंगची आणि ह्याचं मला खूप कौतुक वाटतं. आणि मी एक भूलशास्त्रज्ञ आहे, तर ही जशी महिलांची तारेवरची कसरत सुरू असते तशीच आमची ऑपरेशन थिएटरमध्ये देखील तारेवरची कसरत सुरूच असते. आणि गेल्याच वर्षी आमचं जे सामाजिक उपक्रम आहे की भूलशास्त्राबद्दलचे गैरसमज दूर करायचे आणि सर्वांना प्रथमोपचाराचं प्रशिक्षण द्यायचं, जीव वाचवण्याचा प्रथमोपचार, की हृदय आणि श्वास बंद पडल्यावर काय करायचं याचे, हे सर्व प्रथमोपचार नीलम टॉक शोच्या माध्यमातून गेल्या वर्षी सगळ्यांनी घेतलेले आहेत आणि त्याद्वारे खूप लोकांचे भूलशास्त्राबद्दलचे गैरसमजही दूर झाले आणि त्यांना जीव वाचवण्याचं प्रशिक्षणही मिळालेलं आहे. त्याचा खूप लोकांना उपयोगही झालेला आहे. तर हीच तारेवरची कसरत आम्ही भूलशास्त्रज्ञ कायम करत असतो. की एक छोटीशी उपमा मी त्याला अशी देते की हे एक विमानाचं फ्लाईट समजा की आपल्याला कसं फ्लाईट हे स्मूथ हवं असतं, टेक ऑफ स्मूथ पाहिजे, विमानाचं फ्लाईट स्मूथ पाहिजे आणि लँडिंग पण स्मूथ पाहिजे. आम्हालाही भूल तीच अपेक्षा असते की पेशंटला भूल व्यवस्थित चढली पाहिजे, मध्ये पेशंट व्यवस्थित सुरक्षित राहायला पाहिजे आणि भूल सुरक्षित उतरली पाहिजे. फक्त फरक एवढाच असतो की हे फ्लाईट मधलं विमान हे पूर्ण तंदुरुस्त असतं आणि आम्हाला मात्र तंदुरुस्त नसलेलं विमान घेऊनच हे सगळं सुरळीत करावं लागतं. ही जास्ती तारेवरची कसरत. अशी एकाच वेळी आम्हाला दोन्हीकडची तारेवरची, शिवाय घरातली तारेवरची कसरत तर पूर्णपणे सुरूच असते. पण मी अतिशय अभिमानाने सांगू शकते की मी 3 मुलींची आई आहे आणि माझ्या 3ही मुली उच्च शिक्षित असून त्या परदेशी स्वतःचे संसार आणि नोकऱ्या व्यवस्थित सांभाळत आहेत. ही स्त्री शक्ती आहे आपल्यातली की किती एक महिला काय करू शकते ते महिला आपण महिला दाखवू शकतो. खूप छान. धन्यवाद. नीलम टॉक शोची चौथी दुर्गा, नवरात्रीची नवदुर्गा डॉक्टर सुजाता राजमाने नीलम टॉक शो मध्ये ती मनापासून स्वागत करते. आता इतकं छान वातावरण आहे,
मस्त अगदी नवरात्र म्हणजे की महिलांची आमची इतकी लगबग असते की देवीच्या 9 दिवसांच्या 9 साड्या, तशा आम्ही सगळ्या महिला रोज तो रंग जो देवीला साडी परिधान केली जाते तीच साडी आम्ही सर्व मैत्रिणी परिधान करत असतो आणि उत्साह एक तो वेगळाच उपवास असतात घरात, एक भक्तिमय वातावरण असं सगळीकडे असतं. तर तुम्ही काय सांगणार देवीची रूप काय? मॅडमने आत्ताच उल्लेख केला की रंगाचा, की आपण सगळ्या सध्या वेगवेगळ्या रंगामध्ये रंगलेलो आहोत आणि असं म्हटलं जातं की देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा रंग करी, 184 ठुसे वेगळ आले केले कसे. या 184 योनीपैकी एक योनी म्हणजे मनुष्य योनी आणि या मनुष्य योनीचाच एक सुंदर निर्मिती त्या ब्रह्म्याने केली, ती म्हणजे स्त्री, जिच्यामध्ये अनेक रंग एकवटले आहेत. आता आपण बघतो दुर्गा मातेची, शक्तीची सगळीकडे पूजा होती. असं आपण म्हणतो की या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. तिची वेगवेगळी रूप आहेत. कधी म्हणतो बुद्धिरूपेण संस्थिता, कधी म्हणतो दातृरूपेण, कधी मातृरूपेण. अशा सगळी जी विविध रूप आहेत ती या स्त्रीच्या एका ठाई वसलेली आहे. त्यामुळे एक स्त्री म्हणून म्हणताना खरंच की छान वाटतं आपण स्त्री म्हणून जन्म घेतलाय या पृथ्वी तलावरती, की ह्या सगळ्या रूपामध्ये आपल्याला वावरायला मिळतं. म्हणजे बघा, एक स्त्री कुणाची तरी माता आहे, कुणाची तरी बायको आहे, कुणाची तरी सून असते, मुलगी असते, आई असते, आजी असते. वेगवेगळ्या भूमिकामध्ये ती आपली कामं किंवा आपली कर्तव्य जी आहे ती अतिशय चोखपणे पार पाडत असते. आणि बघा, नुसतं मी आता ही तुम्हाला नाती किंवा घरगुती सांगितलं, पण याही व्यतिरिक्त आज ओन्ली स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणलं तर स्काय इज द लिमिट. म्हणजे कुठलंही क्षेत्र असं नाहीये की जिथे स्त्रियांचा वावर यशस्वीपणे झालेला नाहीये. म्हणजे मी मुद्दाम हा शब्द अंडरलाईन करते की यशस्वीपणे, म्हणजे नुसता वावर असणं आणि तो यशस्वीपणे असणं यामध्ये निश्चितच फरक आहे. आणि आपण बघतो की दुर्गा मातेचं, आणि आता आपण बघतो की ज्या शक्तिरूपामध्ये देवीचं पूजन केलं जातं, तिला दैत्य संहारिणी असं म्हटलं जातं, अशी ही दुर्गा अष्टभुजा दाखवलेली आहे. तर प्रत्यक्षात अष्टभुजा आहेत किंवा नाही हे मला माहित नाही, पण अष्टभुजेचं कर्तव्य मात्र तिचे. एका हाताने एका वेळी एक स्त्री अष्टांग पूजेनं सगळी कामं करत असते. म्हणजे ती छान स्वयंपाकही करते, ती मुलांना छान सांभाळतेही, सासू सासऱ्यांची सून म्हणून स्वतःची कर्तव्य पार पाडतेही, एक आई म्हणून आपल्या मुलांना छान संस्कार देते, वाढवते, त्यांचं पालन पोषण करते. त्याचप्रमाणे बाहेरही आपापल्या कर्तव्याच्या ठिकाणी ती अतिशय आपली कर्तव्य जी आहेत ती अशी ते अतिशय चोखपणे बजावत असते. जसं मी म्हटलं की कुठलंही क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये स्त्री कार्य करत नाही. हे झालं रूपाच्या बद्दल बोलणं. आता जर आपण पाहिलं की पूर्वीची स्त्री आणि आत्ताची स्त्री यामध्ये काय फरक आहे, तर मला असं वाटतं की फरक काहीच नाही. स्त्री तीच होती, फक्त तिची क्षितिजे जी आहेत ती पूर्वी मंदावलेली होती, लिमिटेड होती, आणि आता ही थोडीशी विस्तारली आणि विस्तारणारा थोडासा वाव मिळालेला आहे. म्हणजे असं नाही की पूर्वी अगदी आपण पुराणामध्ये जरी पाहिलं तरी अष्टस्त्रियांचा उल्लेख केलेला आहे की गार्गी, कैकसी, अहिल्या अशा अष्टस्त्रिया सांगितल्यात की ज्या खूप विद्वान होत्या, विद्वत्तेनं परिपूर्ण अशा होत्या. म्हणजे आणि त्यांना खूप, आणि आपलं जी भारतीय संस्कृती आहे तिच्यामध्ये स्त्रीला श्रेष्ठत्व दिलेलंच आहे. पण काळाच्या ओघामध्ये काही परंपरा, प्रथा याच्यामुळे ते मागे पडत गेलं आणि कदाचित लोकांना स्त्री ही बिचारी, भोळी बाबडी अशी वाटायला लागली. पण मला असं वाटतं की स्त्री बिचारी नाहीये, ती प्रेमळ आहे. नैसर्गिकपणे तिला प्रेमाची भावना दिलेली आहे, प्रेमळ आहे, मायाळू आहे, पण ती बिचारी नक्कीच नाहीये. कारण आणि प्रत्येक स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वानं हे सिद्ध करून दाखवलंय. तर माझ्या कामाच्या बाबतीत म्हणाल तर मी स्वतः डॉक्टर आहे, आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. माझं श्री प्रोडक्शन या नावाने आयुर्वेदिक प्रोडक्ट्सचं साताऱ्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटही आहे. याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून मी नेत्रदानाचं कामही गेली 12 वर्ष करत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मी एकमेव व्यक्ती आहे जी नेत्रदानाचं काम करते. आणि माझं काम खरं तर पेशंट सगळ्या डॉक्टरांकडेच येतात, पण माझं काम थोडंसं मृतदेहाबरोबर असतं, कारण नेत्रदान हे मृत्यूनंतरच केलं जातं. आणि सातारामध्ये मी एकमेव व्यक्ती आहे जी नेत्रदानाचं काम करते. आणि आपण असं म्हणतो की स्त्रियांची सुरक्षा वगैरे, किंवा आत्ता कलकत्त्याला जी घटना घडली नुकतीच त्याबद्दल स्त्री किती सुरक्षित आहे असं याबद्दलही थोडासा प्रश्न पडतो. पण माझ्या बाबतीत म्हटलं तर माझं 80% काम हे रात्रीचंच असतं, कारण बऱ्याचशा डेथ ह्या रात्रीच होतात. बऱ्याच वेळा रात्री 12 वाजता मी नेत्रदानाचं काम करत असते. त्यामुळे जर आपण खऱ्या अर्थाने सक्षम असू तर कुठलंही काम अवघड नाही आहे असं मला वाटतं. आणि या निमित्तानं मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना असं एक सांगायचंय की स्वतःला बिचारा कधीच म्हणून घेऊ नका, किंवा आपण स्त्री ही अबला आहे मुळीच नाही, किंवा प्रॉब्लेमला मोठा करू नका. तुम्ही स्वतः मोठ्या व्हा.
बऱ्याच वेळा असं असतं की प्रॉब्लेम किरकोळ असतो. मला असं म्हणजे की खूप जण असं म्हणतात की काय नाही हे असं कसं करायचं. काही नाही, माझ्या आयुष्यात बघाल तर 16 वर्ष झाली माझ्या मिस्टरांना जाऊन, पण आज आयुष्याकडे मागे वळून पाहताना मी जर पाहिलं तर मला कधी कुठला हा प्रॉब्लेम वाटलाच नाही. जे समोर आलं ते मी फेस करत गेले, त्यामुळे कुठला हा प्रॉब्लेम वाटलाच नाही. तो आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि त्याला फेस करत जायचं. म्हणजे असं नाही की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असं असतं की काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, त्याला फेस करत पुढे जाणं हेच खरं तर आपलं जीवनाचं गमक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या निमित्तानं मला अजून एक गोष्ट अगदी आवर्जून सांगायची, ते म्हणजे हळदी कुंकवाच्या बाबतीत. हळदी कुंकवाच्या बाबतीत हा मला अगदी आवर्जून मांडण्याचा मुद्दा आहे की बऱ्याच वेळा असं होतं की विधवा स्त्रियांना हळदी कुंकवाच्या बाबतीत डावललं जातं. म्हणजे आपण बघतो की अगदी म्हणजे माझं स्पष्ट म्हणणं आहे की नवऱ्याच्या नावानेच आपण कुंकू लावत नाही. हिंदू धर्मामध्ये आपण लहानपणापासून कुंकू लावत असतो. मग विधवा स्त्रियांना, घटस्फोटी स्त्रियांना हळदी कुंकवाचा हक्क का नाही? आणि ह्याच्यामध्ये विचार करणं, आपण बघतो आज ग्रामीण भागामध्ये कितीतरी गावं अशी आहेत की जी काय म्हणू विधवा प्रथा बंद केलेली आहे. पण मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की असं विचार करताना की सुशिक्षित लोक असं मानतात की विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावायचं नाही. तर असं का? आणि स्त्री समशत्रू असते हे बोलताना थोडंसं स्त्री म्हणून वाईट वाटतं, खरंच खूप वाईट वाटतं. म्हणजे तर असं असू नये. म्हणजे किंवा मी असं म्हणेन की थोडंसं या निमित्तानं की तुम्हाला नाही लावायचं ना हळदी कुंकू, मग कुणालाच लावू नका आलेल्यांना. फक्त तिला डावलू नका किंवा तिची अवहेलना करू नका. कारण ती स्त्री विधवा आहे म्हणून अबला नाहीये किंवा तिच्यामध्ये क्षमता नाही अशी नाही. खरं कदाचित ती गगनाला गवसणी घालून आलेली असते. तिचं कर्तव्य आणि ती खूप मोठी असते. म्हणजे यशाचा तिलक तिच्या माथ्यावर केव्हाच लागलेला असतो, किंबहुना जगताने तो लावलेला असतो. त्यामुळे किरकोळ हळदी कुंकू तर ह्या बाबतीत थोडंसं याही मुद्द्याचा आपण विचार करावा, हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे. मॅडम, तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं आणि माझी जी मतं आहेत ती मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपले परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. एवढा छान विषय मांडलाय. विधवा प्रथा बंद खरं होईलच पाहिजे. आणि खरंच आपण आधी माया आधी शक्ती म्हणतो. माझ्यावर काटे येतात महिला, आणि खरंच महिलांच्याच आहेत दुश्मन. हे खरं बदलायला पाहिजे. हे रूप सगळ्यांच्या घरात बदलायला पाहिजे. मी पण अनुभवलेलं तेच ना. हे प्रत्येक ज्याच्यावर वेळ येते ना तिला यातून सामोरं जाताना खूप वाईट वाटतं. म्हणजे ही वेळ खरं कोणावरच अशी यायला नाही पाहिजे. अशी ही वेळ आहे. खरं सगळ्यांनी ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि एक स्वरूप सांगा की रात्रीचं काय करतात, नेत्रदानचं काय? रात्रीचं कामाचं स्वरूप म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की माझ्या कामाचा 80% भाग किंवा बऱ्याचशा डेट ह्या रात्रीच्याच होतात. आणि नेत्रदान हे मृत्यूनंतर 6 तासामध्ये करायचं असतं. अशा वेळी रात्री मला कॉल येतो. कॉल आला की मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाते. ड्रम घेऊन आमचा मामा आणि आमची टीम घेऊन जाते त्या ठिकाणी आणि नेत्रदानाचं काम पार करून घेते. म्हणजे 24/7 माझा मोबाईल चालू असतो, सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे कुठेही केव्हाही फोन आला तरी मी तत्पर, नेत्रदानासाठी तत्पर असते. आणि रात्री जायला कधीही घाबरत नाही. कारण काय, माझं असं मत आहे की आपण आपल्या कर्तव्यात चोख असू तर कुणीच काही आपल्याला करू शकत नाही. असं छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि खरंच स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार मध्ये याचंही भान स्त्रियांनी ठेवायला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार मध्ये. खूप छान, सगळं छान, खूपच चांगलं. त्यांनी सगळे विचार पण चांगले मांडले. आणि पती निधनानंतर त्यांनी एवढे 16 वर्ष नाही म्हणल्या आणि स्वतःला जिद्दीने एवढं सक्षमपणे त्या आज समाजात वावरतायत. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना. 2 तारखेला माझ्या मुलांनी माझा अतिशय सगळ्यांना माहितीये दोन्ही मुलांनी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मला काही कळू न देता 50वा वाढदिवस जोरदार हॉटेल एकरी मध्ये साजरा केला. हीच माझी पावती आयुष्यात एवढं कमवलंय. बस. नवरात्रीच्या नवदुर्गाची 5वी दुर्गा नीलम टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर पुष्पा सुशील आहे. मी BMS आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे. इथे साताऱ्यातूनच मी आल्यामधून BMS आहे. आता मला जे विचार मांडायचे होते ते माझ्या कलीग सुजाता राजवानेंनी मांडलेले आहेत. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. फक्त मी आयुर्वेदाविषयी बोलीन थोडंसं. म्हणजे स्वतः आताच्या ज्या समाजामध्ये जे आपण बघतो तेव्हा पुन्हा आयुर्वेदाला थोडीशी चालना मिळालेली आहे. मॉडर्न मेडिसिन त्यामुळं थोडं आयुर्वेद मागं पडलं होतं. पण आता पतंजली आणि बालाजी तांबेमुळं पुन्हा आयुर्वेदाला थोडंसं चांगलं स्वरूप आलंय. मग मी त्या एका आयुर्वेदिक फॅक्टरीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करते. मग पूर्वी काढे होते, नंतर स्वरस होते, हे होते. लोक हे खायचं नाही.
मग त्याला थोडंसं मॉडर्न मेडिसिनचा हे देऊन आता आयुर्वेदामध्ये सुद्धा टॅबलेट, कॅप्सूल्स, तेलं आली आहेत सगळ्या प्रकारची, कॉस्मेटिक आयुर्वेदामध्ये ऑर्गॅनिक कॉस्मेटिक आले, ह्या सगळ्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याच्यामध्ये मी FDA अप्रूव्ड एक काम करते. आता आयुर्वेदामध्ये बरंच मॉडर्न मेडिसिनचा बेस घेऊन जे काढे चूर्ण वगैरे जे होतात ती बंद केलेली आहेत आणि आता त्याचं रूपांतर कॅप्सूल, टॅबलेट्स, लिनिमेंटमध्ये असं झाल्यामुळं अशा एका आयुर्वेदिक फॅक्टरीमध्ये मी आज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मी मॅनेजर म्हणून काम करते आणि बऱ्यापैकी लोक आता आयुर्वेदाला चांगलं दिवस आले. आयुर्वेदाचं व्याख्याच तशी आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम इति आयुर्वेदः. म्हणजे आपण जे जगतो ते आहार विहार जर चांगले राहिले, प्रत्येक ऋतुचर्येप्रमाणे आपली दिनचर्या ठेवली तर आपण स्वतःला सगळ्या ह्या दूषित ह्याच्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो, स्वतःची काळजी घेऊ शकतो. तुम्ही असंच आयुर्वेदामध्ये थोडासा इंटरेस्ट दाखवून जगाने थोडंसं आयुर्वेदाला वाव द्यावा एवढीच माझी अपेक्षा. नीलम टॉक शोची नवरात्रीची 6वी दुर्गा पूजा जगताप नीलम टॉक शो मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. काय सांगणार, स्त्री रूप, स्त्री शक्ती, आदिमाया, तू ग दुर्गा, तू भवानी, जननी, काय तिची रूप आहे, काय रूपाचं वर्णन करावं, जेवढं म्हणजे मी तर त्या महिलांमुळे आमच्या मस्त जग चालू आहे, असं अभिमान वाटतो महिलांचा. काय सांगणार महिलांबद्दल? आता नवरात्रीचा उत्सव चालू आहे, त्याच्यामध्ये आज हा हिरवा कलरचा जो आहे तो एक आपली शाकंभरी देवी किंवा आपल्या ज्या दुर्गा देवी आहेत त्याची 9 रूपं आहेत, त्याच्यामध्ये हिरवा रंग पण परिधान केला जातो. हिरवा रंग म्हणजे धन समृद्धी किंवा आपलं सृष्टीचं एक आपल्याला जी देवी आहे तिने दिलेलं दानच आहे आणि म्हणून हा रंग नवरात्रीत एक देवीचं रूप म्हणूनच हा परिधान केला जातो. मी पूजा जगताप, माझं फार्मसी कंप्लीट झालेलं आहे, M फार्मसी झालं. त्याच्यानंतर मी प्रोफेसर होते कॉलेजवर. मला एवढं सांगायचं आहे की जुन्या स्त्रिया आणि आत्ताच्या नवीन म्हणजे पिढीमध्ये जे चाललंय ते, आता जुना जो फार्मासिस्ट आहे त्यांच्यात आणि आत्ताच्या फार्मासिस्टमध्ये खूप फरक आहे. का तर जुन्या वेळी कोविडसारखे आजार नव्हते आणि आत्ताच्या फार्मासिस्टला कोविडसारखे जे काही नवीन व्हायरल डिसीजेस येतात त्याच्यासाठी फेस करावं लागतं. म्हणजे 24/7 जेवढे डॉक्टर्स काम करतात तेवढंच काम फार्मासिस्टला करावं लागतं. म्हणजे फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला एक दुवा आहे असं मी सांगते. का तर आत्ता झालेल्या कोविडमध्ये मी एक खूप मोठ्या प्रसंगाला फेस केलं की माझ्या म्हणजे हजबंडची डेथ झाली. त्याच्यानंतर मी या 4 वर्षात स्वतःला खूप म्हणजे एक एकटी न समजता माझ्या फॅमिलीला सोबत घेऊन किंवा जुने विचार मागे ठेवून मी नवीन विचाराने पुढे एकटी स्वतः उभा राहिली आणि त्याच्यानंतर मी स्वतःचे 3 मेडिकल शॉप ओपन केले आणि ते मी आता 24/7 चालू असतात. म्हणजे माझं एवढंच आहे की फार्मासिस्ट म्हणून मी समाजाला बऱ्याच सेवा देऊ शकते. जुन्या काळात ज्या महिला होत्या त्यांच्याकडे पैसा, नंतर काम करण्याची म्हणजे त्यांच्याकडे खूप इच्छा होत्या पण त्यांना ते साधन नव्हतं. पण आत्ताच्या स्त्रियांच्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की आत्ताच्या स्त्रियांनी जे काही नवीन तुम्हाला हे येणार आहेत, प्रॉब्लेम्स येणार आहेत, त्याला फेस करण्याची ताकद तुमच्यात आहे. फक्त तुम्ही ते केलं पाहिजे मनापासून. म्हणजे तुम्हाला गाडी आली पाहिजे, तुम्हाला स्वतःला तुमच्याकडे तेवढा स्टॅमिना पाहिजे की तुम्ही तिथं थांबलं पाहिजे इंडिपेंडेंट. म्हणजे तुमच्याकडे आता आपण बघतो कामगारांचे खूप प्रॉब्लेम होतात. म्हणजे जर ते नाही आले तरी तुम्ही तुमचं प्रोफेशन किंवा तुमचा जो बिझनेस आहे तो बंद नाही पडला पाहिजे, इथपर्यंत तुमची तयारी पाहिजे की स्वतःहून करण्याची. मग त्यामध्ये तुमचं घर आलं, फॅमिली आलं, एकटं जरी राहत असेल तरी ते सगळं मॅनेज करून पुढचं आपलं जे करिअर आहे किंवा जो काही बिझनेस प्रोफेशन आहे ते पुढं कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे. त्यासाठी मला असं वाटतं की स्त्री शक्ती किंवा आपल्यामध्ये जे गुण आहेत ते आपण पुढे आत्मसात केले पाहिजेत किंवा ते पुढे आपण म्हणजे आपल्यामध्ये जे आहे गुण ते तुम्ही दाखवले पाहिजेत आणि एक स्ट्रॉंग वुमन आपण म्हणतो किंवा एक सक्सेसफुल बिझनेस वुमन जेव्हा व्हायचं असेल आपल्याला तेव्हा नक्कीच बऱ्याच प्रॉब्लेम्सना आपल्याला फेस करावं लागणार आहे आणि ते फेस करण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते. मी म्हणत नाही की प्रत्येक स्त्री दुबळी आहे, प्रत्येक स्त्री शिकली नाही किंवा उच्च शिक्षित आहे. तर तो जो भेदभाव समाजामध्ये आहे, म्हणजे आमच्या काळात शिक्षण नव्हतं, आता तुमचं शिक्षण आहे वगैरे, प्रत्येकाचं शिक्षणानुसार प्रत्येक जणाला बदलावं लागतं आणि पहिल्यापेक्षा आत्ताच्या स्त्रिया मी म्हणेन की त्या शिक्षणामुळेच पुढे आहेत आणि त्यांच्यामध्ये जे शिकवलं जातं किंवा आत्ताचं जे शिक्षण आहे ते आपण चांगल्या स्वरूपात घेतलं तर आपण अजून उंच पदावर आणि उंच शिखरावर जाऊ.
प्रत्येक जण आपल्या आपल्या प्रोफेशनमध्ये चांगल्या आज मी बघतेय तर माझ्या गावात मी पहिलीच फार्मासिस्ट आहे, म्हणजे फार्मसी कंप्लीट केलेली. आमचं छोटंसं गाव होतं, पण तिथून इथपर्यंत शिकत येताना खूप प्रॉब्लेम्स आले, पण ते फेस करून मी आज स्वतः एक बिझनेस वुमन आहे, त्याचं मला खूप प्राऊड फील होतं. तसंच मी सामाजिक कार्यात पण खूप काम केलेलं आहे. म्हणजे तसंच आमचं महिला असोसिएशन असेल केमिस्टमध्ये, किंवा नेत्रदान असेल, रॅली असेल, सगळ्या याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो. म्हणजे कॉलेजमध्ये कोणते फंक्शन्स असतील काय असेल तरी मी ॲज अ गेस्ट म्हणून पण तिकडे जाऊन आपलं जे आहे आपल्यामध्ये जे काय नॉलेज आहे किंवा ते समोरच्या लोकांना किंवा समोरच्या विद्यार्थ्यांना द्यायला मला आवडतं, आणि तसं मी सांगू शकते. मस्त, छान बोलले. थँक्यू. चूल आणि मूल सांभाळणारी ती आज घराचा उंबरठा ओलांडून स्वतःला सिद्ध करते, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करते. अशाच ह्या माझ्या सर्व मैत्रिणींनी ओळख निर्माण केली स्वतःची. आता सुनीता मॅडम तुमचं नीलम टॉक शो मध्ये नवरात्रीच्या नवदुर्गामध्ये स्वागत करते. आत्ताची दुर्गा सातवी नीलम टॉक शोची दुर्गा, की आता मी जसं बोलले की चूल मूल सांभाळताना ती स्वतःला सिद्ध करते. म्हणजे पूर्वीच्या महिला आणि आधुनिकी स्वतःला ती सिद्ध करण्यासाठी म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून नाही, त्याच्या पुढे एक पाऊल म्हटलं तरी चालेल, की त्या सिद्ध तर करतात. तेवढ्याच अत्याचाराला पण तिला सामोरं जायला लागतंय. तुमचं काय मत आहे? हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण काय आहे की पूर्वीची अशी म्हटलं जायचं की स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, पदरात पाळणं नयनात पाळणी. पण आता ही गोष्ट पूर्णपणे बदललेली आहे. म्हणजे प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करते, घराबाहेर पडते, पण हे घराबाहेर जे पडणं आहे ते आता सुरक्षित राहिलेलं नाहीये. म्हणजे काय झालंय की स्त्री तर अबला तर नाहीच आहे, पण तरी पण ती सुरक्षित नाही आहे. की आता आपल्याला कलकत्त्यामध्ये जे काही डॉक्टर मुलीच्या जो काही प्रसंग घडला त्याच्यावरून लक्षात येते की म्हणजे जी स्त्री डॉक्टर आहे आणि ती हॉस्पिटलमध्येच काम करते, पण त्याच वेळेला ती त्या हॉस्पिटल कामाच्या ठिकाणी ती सुरक्षित नाहीये. ह्याला कारण म्हणजे काय की मेलेल्या मड्यावरच्या टाळूवर जे नैवेद्य ठेवलेला असतो तो नैवेद्य सुद्धा खाण्यासाठी जे कावळे टपून बसलेले आहेत, तशा पद्धतीचे तशी मानसिकता असलेले लोक ह्या समाजामध्ये आहेत. आणि त्यामुळेच ह्या लोकांमध्ये ह्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर घाला पडलेला आहे ऍक्च्युली. आणि ही परिस्थिती बदलायला हवी आहे. ह्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटनी सुद्धा काम करायला हवंय. कारण हे हॉस्पिटलमध्येच एखादी स्त्री जर सुरक्षित नसेल तर कोण आईबाप त्या मुलीला डॉक्टर बनवायला प्रवृत्त करतील. आणि हे जे म्हणजे या प्रवृत्तीचे लोक जे आहेत आणि ते आपल्याला ह्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर जो त्यांनी घाला घातलेला आहे, हे मोठं आव्हान आहे आपल्या सगळ्या स्त्रियांच्या समोर आहे. पूर्वी जे म्हणत होतो आपण 7च्या आत घरात, पण ते आता राहिलेलं नाहीये. कारण स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे आता प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या, लता मंगेशकर त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये काम केलं, कविता चावला ती याच्यामध्ये, सुनीता विल्यम्स ती अवकाशामध्ये झेप घेतली. एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी मारत आहे स्त्री, पण तरी सुद्धा स्त्री सुरक्षित नाही आहे. हे समाजाने इथे समाजामध्ये मानसिकता बदललेली पाहिजे. घरामध्ये स्त्रियांना म्हणजे देवीची पूजा केली जाते, पण घरामध्ये स्त्रीला तेवढा मान सन्मान मिळाला पाहिजे. मला याच्यावरूनच मला एक गोष्ट आठवते की एक शिवस्वरोदय शास्त्र आहे जे पार्वतीच्या प्रश्नाला शंकरांनी उत्तर दिलेलं आहे. ते शिवस्वरोदय शास्त्र आहे. हे फार पूर्वीचं आहे, प्राचीन काळापासून आहे. आणि याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की आपल्याला प्रत्येक स्त्रीला, ती मुलगी असेल, पत्नी असेल, आई असेल, आजी असेल, वेगवेगळ्या रूपामध्ये स्त्री आहे, तर तिला तुम्ही आदर हा दिलाच पाहिजे. हे लहानपणापासून मनामध्ये बिंबवलं पाहिजे. कारण काय आहे की स्त्रीची ऊर्जा ही त्या पुरुषाला, म्हणजे एखादं कपल असेल, नवरा बायको असतील, तर त्या नवऱ्याला स्त्रीची ऊर्जा ही 90% मिळते.
आणि 10% फक्त पुरुषाची पूजा असते. म्हणजे कोणत्याही सक्सेसफुल पुरुषाच्या मागे का स्त्रीचा हात आहे हे जे म्हणतात ते ह्याला कारण हे आहे. ॲक्च्युली शास्त्राचं कारण आहे हे. शिवसर्वोदय शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे आणि मी ते शास्त्र फॉलो करते. ते निसर्ग नियमाप्रमाणे आधारित हे शास्त्र आहे, नाडीशास्त्र आहे. हे जरूर मला सर्व स्त्रियांना सांगायचं वाटतंय की हे शास्त्र सगळ्यांनी समजून घ्यावं. ह्या शास्त्राचा 1 दिवसाचाच कोर्स असतो, कारण ह्याच्यामध्ये सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि सुषुम्ना नाडी यावर आहे. आणि आपल्याला जे काही आहे की प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक व्यक्तीला हेल्थ, वेल्थ आणि फॅमिली रिलेशनशिप हेच फक्त प्रॉब्लेम्स असतात. हे सोडून कुठलाही प्रॉब्लेम नसतो. तर ह्या सगळं प्रॉब्लेम्सचं सोल्युशन ह्या शास्त्रामध्ये आहे. तर हे मला आवर्जून सांगायला आवडेल की कारण मी ते शास्त्र फॉलो करते आणि ते शास्त्र स्वामी नित्यानंद महाराज यांनी सांगितलेलं आहे. मी सातारा बाल न्याय मंडळावर पण मी काम करते आहे. तर तिथे पण मी बघतेय की घरामध्ये नातेसंबंधच माहीत नाही आहेत. बेसिकली काय झालंय की हे मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि TV ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल नाही आहे. इथे 18 वर्षाच्या खालील मुले गुन्हा करून येत असतात. पण तिथे बघितलंय मी घरातमध्येच घरातल्याच लोकांकडून त्या स्त्रीवर, मुलीवर, बहिणीवर आणि अगदी नातीवर सुद्धा बलात्कार केलेले प्रकरण अशी येत आहेत. म्हणजे ही विकृती समाजामध्ये यायला लागलेली आहे. पूर्वी बघा घरामध्ये किंवा कोकणामध्ये गेलात तर संध्याकाळी शुभंकरोती ऐकायला मिळायचं, वेगवेगळे मंत्र ऐकायला मिळायचे. पण ते आता दिवसेंदिवस लोप पावत चाललेले आहेत. ही आता आपल्याकडे वेस्टर्नायझेशन किंवा पाश्चात्य संस्कृतीकडे लोकांचा ओढा आहे. पण भारतीय संस्कृतीच इतकी चांगली आहे आणि ती जर फॉलो केली तर ह्या अशा प्रकारचे गुन्हे होणार नाहीत. कारण नातेसंबंध काय आणि आपली मर्यादा काय आहे हे लोकांना कळत नाही आहे. आणि पालकांना पण मला हे सांगायचं आहे. कारण काय आहे की हल्ली पालक आपल्या मुलांना वेळ नाही देऊ शकत आहेत. म्हणजे स्त्रिया पण घराबाहेर पडतायत आणि मग त्यांचं मूल किंवा मुलगा मुलगी एकटे घरात असतात. त्यांच्यावर काही कंट्रोल राहत नाही. मीडियाचा एवढा इन्फ्लुएन्स आहे आणि सायबर क्राईम वगैरे ह्या पण सगळ्या गोष्टी आहेतच इथे. आणि ह्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी तर आईवडिलांचं किंवा सिंगल मदरला हे सगळं करणं होत नाही. अर्थार्जनासाठी बाहेर पडावं लागतं आणि मग मुलांवर तेवढा कंट्रोल राहत नाही. पण हे आदर्श पालकत्व नाही आहे. म्हणजे मान्य आहे की ते अर्थार्जनासाठी बाहेर पडावं लागतं, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलांवर पण तेवढंच लक्ष पाहिजे. मुलं कोणाबरोबर फिरतायत, कोणाबरोबर गप्पा मारतायत ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष हवं आहे. तरच ते आपली पुढची पिढी ही चांगली होणार आहे. सुहासिनी निकम आजच्या नीलम टॉक शोची 8वी तोड आणि नीलम टॉक शोमध्ये मनापासून स्वागत करते. सुहासिनीला मी पहिल्यापासून बघते, मैत्रीण आहे. तिच्या आयुष्यात अशी कलाटणी होत गेली की म्हणजे कशी घडत गेली ती आता आपल्याला सांगेल. सुहासिनी काय सांगणार? धन्यवाद. तुझे प्रथम मी खूप मनापासून आभारी आहे की परत मला तुझ्याशी संवाद साधायला मिळाला आणि तुझं काम मी पहिल्यापासून पाहत आहे आणि मला इतका आनंद होत आहे की मी आज तुझ्याशी परत हे गुजा माझी स्वतःची शेअर करणार आहे. नमस्ते, मी सुहासिनी निकम. तिनं आता मला जो प्रश्न विचारला की तू आत्ताचा प्रवास आणि आधीचा प्रवास आणि झालेल्या गोष्टी, तर मी ॲक्च्युली माझं शिक्षण झालेलं BCom आणि लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांचा हा बिझनेस इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. ते त्या क्षेत्रात ते इलेक्ट्रिकलची कामं घेतात. तर माझ्या सासऱ्याने मला 2 प्रश्न विचारले होते की तुला जॉब करायचा आहे की आपल्या घरातल्या बिझनेसमध्ये तू हातभार लावणार आहेस. मला दोन्ही त्यांनी विचारले होते. मी त्यांना मग दोन्हींचं महत्त्व त्यांनी सांगितलं की तू जॉब केल्यानंतर काय बेनिफिट आहेत आणि बिझनेसमध्ये हातभार लावला तर काय बेनिफिट आहेत. मग मी माझ्या घरातल्या बिझनेसला मी प्राधान्य दिलं. मग प्राधान्य दिल्यामुळे माझ्यात काय बदल झाले आणि मी काय डेव्हलप झाले हे म्हणजे मी सांगू शकत नाही. कारण एक स्त्री ह्या इलेक्ट्रिकल क्षेत्रात येणं हे फारच दुर्मिळ आहे
आणि हे पचनी पण पडणार नाही, कारण मी म्हणजे शिक्षण माझं BCom झालेलं आहे आणि BCom क्षेत्रातली व्यक्ती इलेक्ट्रिकलच्या ह्याच्यात एक वेगळंच टोक आहे, तरी पण मी ते आत्मसात केलं कारण मला आवड आहे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची. लग्नाच्या आधी मी जॉब केलेला आहे अकाउंटंट म्हणून, तर तेव्हा चॅलेंजिंग भरपूर होतं. रिपेरिंगपासून मला सुरुवातीपासून माळ रिपेरिंग करण्यापासून, इस्त्री दुरुस्त करण्यापासून, मिक्सर दुरुस्त करण्यापासून मी शिकत गेले. मिस्टर काय करतात त्याच्याकडे पण लक्ष दिलं. पण आता अशी कंडिशन आहे की माझ्या आत्ता एक 10 वर्ष झालं, माझ्या 2016 साली माझे मिस्टर गेले. मी जर त्यांच्यासोबत बिझनेसमध्ये येण्याचा हा जो निर्णय टाळला असता तर मी जे आत्ता ह्या लेवलला जे आले ती मला नाही वाटत की मी पाहिला मला मिळालं असतं. आणि हे मी खरंच प्राऊड फील करते की माझ्या सासऱ्यांना मी खरंच धन्यवाद मानते की त्यांनी मला हा ऑप्शन ठेवला होता आणि त्यांनी मला मुभा दिली होती की तू बिझनेसमध्ये ये. आता ह्याचा माझ्या ह्याच्यात काय फरक पडला तर मला त्यांच्यासोबत मी असल्यामुळे मला या क्षेत्रातली सगळी माहिती पडली. आज मी काही क्वालिफिकेशन न घेता मी आता इथं बसून सुद्धा तुम्हाला सांगू शकते की इथं किती इलेक्ट्रिकलचे काय गोष्टी लागणार आहेत आणि काही नाही आहेत. मी तिथले आर्किटेक्टच्या लेवल्सला तुमचे पॉईंट सगळे कॅल्क्युलेट करून तो प्लॅन रीड करून तुम्हाला सांगू शकते. तर हे सातत्य असणं गरजेचं आहे, त्या प्रोफेशनलमध्ये तुम्ही राहणं गरजेचं आहे. आता आधुनिक आणि पारंपरिक स्त्रीमध्ये जो फरक आहे तो हाच फरक आहे. पूर्वी पण बायका हुशार होत्या, महिला हुशार होत्या, फक्त त्यांना तो मिळत नव्हता, संधी मिळत नव्हती. आज आपण गावी गेलो तर त्यांची कामं आपण नाही करू शकत, आपली ती कामं करू शकत नाही, आपण कोणालाच कमी लेखू शकत नाही. आता मी या सिंगल मदर आहे, त्याचंही मी तुम्हाला काय सांगू शकते. कारण सिंगल मदर आहे म्हणजे मी कमी स्वतःला लेखत नाहीये, कारण मला माझ्या घरातून खूप सपोर्ट मिळालेला आहे. फक्त एवढंच की समाजात मला एकच सांगायचं आहे की आपला नवरा गेलाय म्हणून जे आपले परिधान केलेल्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ हे मंगळसूत्र, हे लायसन असतं, आपलं ओळख असते, एक आधार असतो. हे घातल्यानंतर जो आधार मिळतो तो मागून कुठं मेडिसिन आहे थोडक्यात, तो मिळत नाही. तर मला सगळ्यांना एकच विनंती आहे की हे तुम्ही त्या स्त्रीला काढण्याची खरंच तुम्ही विनंती आहे की काढून देऊ नका. त्यातनं ज्या भावना दुखवल्या जातात किंवा एक समाजात वावरायचं असतं ना, ते हे असल्यानंतर तुम्हाला कोणी बघण्याचा दृष्टिकोन किंवा हात लावण्याचा किंवा बोट लावण्याचा हा प्रश्नच येत नाही. हे मी तुम्हाला हा अलंकाराचं एक महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आणि माझं स्ट्रगल म्हणाल तर स्ट्रगल म्हणता येणार नाही, तर माझी ते अचिव्हमेंट म्हणता येईल. कारण आज माझ्या मुलाला मी आता बीटेक करतो आहे, पंजाबमध्ये आहे तो शेवटच्या वर्षाला. आणि मी प्राऊड फील स्वतःला करते की कारण मी इलेक्ट्रिकल क्षेत्रात आता मी गेले 20 वर्ष झाले ह्या क्षेत्रात आहे आणि मला जवळजवळ माझे 2,500 कस्टमर आहेत आता प्रेवेस. आणि मी इलेक्ट्रिकलची वायरिंगची प्रोजेक्ट घेते, मी लायझनिंग वर्क करते, HTLT लाईनची सुद्धा मी पोल शिफ्टिंगची कामं घेते. आता ह्या तुम्ही विचार कराल की ह्याच्यात तर तुम्ही कसे काय आलात, तर हे बाय डिफॉल्ट की कुटुंबाची जबाबदारी घेत आणि सामाजिक बांधिलकी पण जोपासली. काय काय तुझी सामाजिक सेवा सांगा मला. नक्कीच मला याच्यावर सांगायला आवडेल. मी आता सध्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट म्हणून ही आमची एक महाराष्ट्रीयन मराठी उद्योजकांची एकत्रित येऊन केलेला हा प्लॅटफॉर्म आहे. त्यात मी 2018 पासून त्या क्लबला जॉईन आहे. तेव्हापासूनचा प्रवास आणि आता मी त्या मेन चॅप्टर आमचा आहे तिथं मी ॲज अ सेक्रेटरी म्हणून काम करते. आणि हे सगळं क्रेडिट आहे ते फक्त माझ्या ह्या आत्ताच्या प्रवासातनं मी स्वतःला घडवत आणलेले आहे. आणि आपल्या रोटरीमध्ये सुद्धा मी आत्ता सध्या सभासद आहे. BODमध्ये क्लब ॲडमिन म्हणून मी काम करते. तसंच अमृतयोग ट्रस्ट म्हणून आहे, तिथं मी ट्रस्टमध्ये अध्यक्ष म्हणून काम करते. तसेच सामाजिक सेवामध्ये मी माझ्यासारख्या सिंगल ज्यांचे मिस्टर गेलेले, जे मला असं वाटतं की माझ्या जो आलाय तो दुसरा प्रश्न येऊ नये, तर असे मी बऱ्याच महिलांना मी खूप मदत करते. फक्त सांगत नाही, कारण त्या स्वतःहून मला अटॅच होतात, अप्रोच होतात. आता मला खूप आनंद होतो की त्यांचे दुःख मला ते शेअर करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जी देवी मला जी भावलेली आहे ती शैलपुत्री. शैलपुत्रीचा अर्थ जर समजाल, आता शैल म्हणजे काय तर पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या म्हणजे मुलगी. या दोघींचं एकत्रीकरण केलं तर त्यात जो घडणार आहे तर तुम्ही काय होणार आहे, पाषाणासारखे निडर होणार आहे, दगडासारखे तुम्ही कठोर होणार आहे. आणि एक स्त्री त्याला ते तुम्ही एक स्त्रीत्व तुम्ही निर्माण करता. तर मला नक्कीच आवडेल की सगळ्यांनी शैलपुत्रीसारखं तुमचं गुण तुम्ही आत्मसात करा. आणि समाजात एक सगळ्यांना एक सांगणं आहे की आपले आजारपण ह्याच्यावर तुम्ही
नक्कीच एक मेडिकल आपल्याला एक निघालेलं आहे की त्याचे तुम्ही रुटीन चेकअप केले पाहिजेत. आता डॉक्टर लोक सांगतातच, मग तुम्ही ते करत नाही, मग येणाऱ्या स्त्रीवर जो हा आघात होतो तो फार म्हणजे तो कुठंच मांडू शकत नाही. तो मी अनुभवलेला आहे, तुम्हाला अनुभवता येऊ नये म्हणून मला सगळ्यांना एकच सांगणं आहे की रुटीन चेकअप करा. माझ्या मित्रांची गोष्ट झाल्यानंतर त्यांच्या मित्रांनी दरवर्षी त्यांचे रुटीन चेकअप हे चालूच असतात. एक संदेश गेले पाहिजे त्यांना. मला एकच सांगणे की तुम्ही खरंच स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या आणि स्त्रीत्व जपा, एवढं सांगणं आहे. नवरात्रीची नवदुर्गामध्ये 9वी दुर्गा गीता पाटील नीलम टॉक शो मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. महिलांचा खरंच अभिमान वाटतो की प्रत्येक वेळेस पण म्हणत असते मी, उत्तुंग भरारी घेतात, पण समस्यांना पण तेवढंच त्यांना सामोरं जायला लागतं. सोपं नसतं, जीवन जगताना सोपं नसतं. येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जात जात ते पाऊल तिला टाकायला लागतं. आणि हे खरंच प्रत्येक स्त्री हे देवीचं रूप आहे. तेवढं तिच्या सामर्थ्य आहे. येणाऱ्या परिस्थितीला ती सामोरे जाते. सुख असू दे, दुःख असू दे, दोन्हीतही ती सामावून निभावती. काय सांगणार? नमस्ते. मला हे खूप म्हणजे अभिमानाने सांगायला आवडेल की आमचा हा मिळून सराजणी ग्रुप आहे आणि आम्हाला एक सिंगल वुमन म्हणून आम्ही कशा प्रकारे सामाजिक क्षेत्रात, व्यावसायिक क्षेत्रात आम्ही आमची भूमिका निभावत आहोत खंबीरपणे, यासाठी नीलमताईने आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि मला या अनुषंगाने थोडंसं माझे बॅकग्राऊंड सांगेन मी की माझं ॲक्च्युली खरं तर मी पुण्याला MIDC मध्ये रिहॅबिलिटेशन ऑफिसर म्हणून काम करत होते. आणि त्यानंतर मग जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्नानंतर म्हणजे खूपच एक पुरुषप्रधान संस्कृती किंवा जो काही मेल डॉमिनेटिंग जो एक असतो आपल्या समाजात अजूनही आहे. आणि मला म्हणजे खेद वाटतोय सांगायला की मला मुलगी झाल्यानंतर माझा खूप छळ झालेला आहे. मुलगी झाली म्हणून, एक मुलगा पाहिजे म्हणून त्या माणसाकडून मला प्रचंड शारीरिक, लैंगिक आणि मानसिक अत्याचार झाले. 4 वर्षाच्या मी एक चॅलेंज म्हणून बघत होते या लग्नाकडे की कदाचित मी माझ्या म्हणजे वर्तनाने किंवा काही चांगल्या गोष्टी कुटुंबासाठी करून त्याच्यामध्ये मनपरिवर्तन घडवून आणणे असा माझा प्रयत्न होता. पण त्यात नाही मला यश आलं. आणि जेव्हा मारहाणीच्या गोष्टी माझ्या बाबतीत तर जास्त झाल्या, पण जेव्हा मुलीवर सुद्धा मारहाण व्हायला लागली तेव्हा मग मात्र मी त्यातनं बाहेर पडायचा निर्णय घेतला. आणि मला माझ्या आईनेच खूप खंबीर सपोर्ट केला. 8 वर्ष मी कायदेशीर लढाई लढलेली आहे आणि तो खूपच काळ म्हणजे खूप अवघड होता. आणि त्या काळात मी म्हणजे आवर्जून सांगेन की आता आमचा हा मिळून सराजणी ग्रुप आहे. सविताताई फाळकेने जो एवढा पुढाकार घेऊन केला आहे, डॉक्टर सुनीता पवार मॅडम या मी तेव्हा संजीवन हॉस्पिटलला मी जॉब करत होते तेव्हा त्यांनी जो मानसिक सपोर्ट केला. म्हणजे आपण मगाशी कोणातरी बोलण्यात आलं की स्त्रीचे दुश्मन, पण मी त्याचा एक वेगळा अँगल सांगते की मला सुद्धा खूप छान स्त्रियांनी सपोर्ट केलेला आहे. आणि त्यामुळे मी या अवघड परिस्थितीमधनं बाहेर पडले. आणि माझ्या आईचंही अकाली म्हणजे निधन झालेलं, त्यामुळे मग मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच फक्त राहतो. पण मला खूप छान ग्रुप मिळाले. रोटरी क्लब सातारा कॅम्पमध्ये मी मेंबर व्हावं म्हणून मला सुनीता पवार मॅडमनी खूप आग्रह केला. आणि तिथे मला इतके चांगले मित्रमैत्रिणी मिळाले, वेगवेगळ्या वयातले असून सुद्धा आम्ही इतकं छान एकमेकांना सपोर्ट करत असतो. तर ही सगळी म्हणजे समाजाकडनं मला खूप चांगली मिळालं. तसंच मी थोडे वाईट अनुभव पण सांगेन की व्यवसाय करत असताना तुम्हाला माहित असेल की कुठल्याही मिठाई शॉपमध्ये जावं तुम्हाला कुठे महिला मालक म्हणून दिसणार नाही. कदाचित काउंटरला एखाद्या दुसऱ्या ठिकाणी दिसेल, पण ते फारच दुर्मिळ आहे की एक महिला उभी असते मिठाई द्यायला. आणि आपल्या सातारचा कंदीपेढा फार फेमस आहे, पण महिला उद्योजक म्हणून मी एकमेव आहे जी हे काम करत आहे. आणि ते करताना मला असा अनुभव येतो की जेव्हा खूप मोठी ऑर्डर द्यायची तेव्हा आपल्याकडे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये, आता थोडंसं एक 8 वर्षानंतर मला मिळतोय खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद, पण सुरुवातीच्या काळामध्ये की बाबा तुम्ही हे करू शकता का, तुम्हाला ती क्वालिटी मेंटेन करता येईल का असं, किंवा म्हणजे पटकन आत आल्यानंतर पुरुषांकडनं असं म्हटलायचं मालक कुठे आहेत, सर कुठे आहेत, मग सरांना बोलवा. मी म्हणायचे सर वगैरे कोण नाही, मीच मालक आहे आणि मीच ते मॅडमच मालक आहे. म्हणजे अशी ती एक सवय लावायला लागली मला सुरुवातीला. पण मी एक संवाद साधायला मला आवडतो, त्यामुळे मग हळूहळू बोलून ग्राहकांना आता इतकी त्यांना हे झालेली सवय झालेली आहे की आता खूप छान म्हणजे मला प्रतिसाद मिळतो. पण सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं एका महिलेकडनं कसे घ्यायचे पेढे असं एक थोडंसं त्यांचं असायचं, म्हणजे की विचारायचे की आज तुमचा कामगार नाही का आला, असं विचारलं जायचं. तर हे मला जाणवायचं.
आणि त्याचप्रमाणे आमच्या मिठाई व्यावसायिकांच्या पण आमच्या ह्या होतात, मीटिंग होतात, त्यात मी एकमेव महिला असते. पण म्हणजे सुरुवातीच्या काळात नव्हता ऍक्सेप्टन्स, पण आता इतका छान ऍक्सेप्टन्स आलेला आहे की आपण आपल्या वागणुकीने, मला हे सांगायचंय की आपण आपल्या वागणुकीने, महिलांनी कधी तुम्ही असं कमी लेखू नका स्वतःला, की आपणही आपलं क्षमता सिद्ध करावी लागते. आणि ती जर सिद्ध केली की नक्कीच पुरुषांकडून सुद्धा तुम्हाला ऍक्सेप्टन्स मिळतो आणि तुम्हाला आदराने तुमच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही कशी वागता बोलता हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे मला हे सांगायला आवडेल की माझ्या मुलीचा मला खूप चांगला सपोर्ट आहे आणि तिने म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलं आहे. म्हणजे डिवोर्स झालेला आहे माझा आणि त्यानंतर सुद्धा तिला कोणी काही प्रश्न विचारला तर ती इतके छान म्हणजे ती हँडल करते सिच्युएशन की म्हणजे ती व्यवस्थित सांगते की माझी आई मला सांभाळते, आम्ही दोघे असतो. म्हणजे तिला कोणी वडिलांबद्दल विचारलं तर म्हणजे ती इतकी कॉन्फिडंट झाली की म्हणजे माझ्या मैत्रीण आहे त्याचं खूप कौतुक आहे. मला आवर्जून सांगितलं तसं कुठेही मी गेले तर की म्हणजे असं आम्हाला जाणवत नाही की ती म्हणजे सिंगल पॅरेंटची मुलगी आहे आणि सगळ्या बाबतीत म्हणजे अभ्यासक्रम असेल किंवा कला क्षेत्रात असेल तिचं चांगलं ती कौशल्य दाखवत आहे. लहान आहे, आज 13 वर्षाचीच आहे, पण एक एकटी ती राहते. म्हणजे हे पण मला आवर्जून सांगायला आवडेल. म्हणजे मुद्दाम काय असं ठेवलं जात नाही तिला, पण कधी वेळ प्रसंगी असेल तर. पण मला हे म्हणायचं की कॉन्फिडन्स आणि आपण इंडिपेंडंट हे लहानपणापासून असायला पाहिजे. माझ्या आई वडिलांनी अशीच मला वागणूक दिलेली आहे. म्हणजे मी सांगेन तुम्हाला आवर्जून की आम्ही 4 बहिणी, आम्हाला भाऊ नाही. आणि मग काय होतं की थोडंसं वडिलांना हार्ट ट्रबल होतं, त्यामुळे मग मटण आणणं किंवा पान आणणं, मग मी सुरुवातीला जरा लाजायचे. तर आई म्हणायची नाही, लाजायचं नाही, तुम्ही कसे वागताय बोलताय त्याच्यावर आहे. तू कुठेही गेलीस तरी तू जशी बोलशील तर तुला समोर रिॲक्शन येणार आहे. त्यामुळे पान आणायला तू गेलीस तर आम्हाला त्याच्यामध्ये काही नाहीये, पण तू तिथे गेल्यावर तुझं नीट वागणं पाहिजे की जेणेकरून तुला एकवट पण वाटणार नाही आणि तशी सिच्युएशन पण क्रिएट होणार नाही दुसऱ्या कोणाकडून. तर अशा प्रकारे घरूनच मला इतकी समानतेची वागणूक मिळाली. त्यामुळे नक्कीच मला त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे मी जेव्हा डिवोर्स झाला आणि त्यानंतर जेव्हा आता मी ज्या प्रकारे आयुष्य जगते हे आपलं अपब्रिंगिंग असतं. तर त्यामध्ये मला हे म्हणायचं की मुलांना सुद्धा अशी वागणूक दिली पाहिजे की घरकाम हे फक्त मुलीचं नाहीये. तर मुलांना आवर्जून त्यांच्या आई वडिलांनी सांगायला पाहिजे की घरात नाही जो भेदभाव होतो ना की हे नाही, हे कामं मुलींचे, ही कामं मुलांचे, असं नाही व्हायला पाहिजे. तर तुम्ही घरात सुद्धा, जसं आम्ही आता गाड्या चालवतोय लहानपणापासून किंवा म्हणजे कुठल्याच बाबतीत आम्ही पुरुषांपेक्षा कमी पडत नाही, म्हणून आज सिंगल होऊन सुद्धा आम्हाला सगळ्या प्रकारची कामं आम्ही करू शकतोय. तर हे घरातनच हे असं म्हणजे दोघांनाही, मुलांनाही मुलींची कामं करता आली पाहिजे, मुलींनाही मुलांची कामं, हा भेदभावच नाही असायला पाहिजे. तर हे पण खूप मला महत्वाचं वाटतं. आणि त्याचप्रमाणे मी आवर्जून असा उल्लेख करेन की आमचे सप्तधारा परिवर्तन सामाजिक संस्था आहे, तिथे सविताताई अध्यक्ष आहे, मी सेक्रेटरी आहे. तर आम्ही काही महिलांसाठी मेळावे वगैरे आम्ही आतापर्यंत आयोजित केलेले आहेत. महिला सखी म्हणून एक ग्रुप, मराठा सखी म्हणून एक ग्रुप केलेला आहे की जेणेकरून मराठा समाजातल्या स्त्रिया एकत्र याव्यात आणि त्यांच्या माध्यमातून मराठा समाजातील मुलींना स्कॉलरशिप देणं, या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. तर त्याचप्रमाणे रोटरी क्लब सातारा कॅम्प ट्रस्टमध्ये मी ट्रस्टी म्हणून काम बघत आहे. तिथे आमची आनंद मतिमंद मुलांची शाळा आहे, त्यामध्ये एक बालक मंदिर आहे, तिथे चेअरमन म्हणून काम करत असताना मला असं पालकांसाठी वगैरे आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत असतो. त्यांना काही तज्ज्ञ लोकांना बोलवून मग आहारासंदर्भात असेल किंवा स्तनदा मातांना कसं त्यांनी केलं पाहिजे फिडिंग, या ब्रेस्ट फिडिंग बद्दल त्यांना जागरूकता, अशा प्रकारे आम्ही वेगवेगळी वैचारिक त्याच्यासाठी कार्यक्रम घेत असतो. आणि मगाशी जे मी घटस्फोटाचं एक आपल्याला सांगत होते की हे प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि खरंच म्हणजे याच्यावर एक विचारमंथन व्हायची वेळ आलेलीच आहे नक्कीच. तर त्यासाठी जेव्हा म्हणजे एक अप्रोच आपण बघतो की जे आई वडिलांनी जेव्हा लग्न करत असतात तेव्हा जास्त करून टिपिकल ज्या गोष्टी बघितल्या जातात ना त्या आता थोडंसं त्याच्याकडे फाटा त्याला दिला पाहिजे. म्हणजे ते बघितलंच पाहिजे किंवा मुलाचं शिक्षण आणि आर्थिक स्थिती वगैरे, पण त्याचबरोबर जे मेडिकल टेस्ट करणं आहे दोघांच्याही केल्या पाहिजेत. म्हणजे HIV टेस्ट असेल किंवा अजून कुठल्या आहेत, तर त्यामध्ये कधी फसवणूक होते. म्हणजे लहान वयातला मधुमेह असल्यामुळे नंतर बरेच प्रॉब्लेम होतात. तर अशा प्रकारे काही गोष्टी ह्या आता आवर्जून म्हणजे केल्या पाहिजे की पत्रिकेबरोबरच तुम्ही शारीरिक गुण पण किती जुळत आहेत हे पण बघायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे मुलीचे केवळ रंगरूप न बघता तिचा स्वभाव किंवा तिचं एकूणच वैचारिक दृष्टिकोन काय आहे, आणि ती जर का तुम्हाला केवळ पैशासाठी तिने नोकरी करावी अशी अपेक्षा तर चुकीचं आहे. नोकरी करणारी किंवा व्यवसाय करणारी मुलगी तुम्ही घरात आणत असाल तर त्याच्याबरोबर ज्या काही येणाऱ्या अपेक्षित
तडजोडी आहेत ते कळण्याची मानसिकता त्या घराची पाहिजे, ही खूप महत्वाची आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतंय की असं म्हणजे वैचारिक काउन्सिलिंग किंवा या गोष्टी तर व्हायला पाहिजे. प्री मॅरेज काउन्सिलिंग घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि हे खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतं. आणि त्याकडे मुलाची बाजू आणि मुलीची बाजू दोघांनी पण त्याकडे सकारात्मक पद्धतीने बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे पुढे वाटचाल केली पाहिजे. तर मला वाटतं की हे जे लग्न संस्था आता बऱ्याच म्हणजे डिवोर्सचं प्रमाण वाढत चाललंय, कुठे त्याला आळा बसेल. थँक्यू. छान बोलला, चांगली माहिती सांगितली. त्यांनी सांगितल्यावर खरंच विचार करायला पाहिजे. जगाने आता बदलायला पाहिजे. बाकी ठिकाणी बदलले तसं या गोष्टींवर पण लक्ष द्यायला पाहिजे. धन्यवाद. प्रत्येक दुर्गेचं विचार ऐकले. आधुनिक 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 म्हणतो आपण, कारण पूर्वीची पण स्त्री, आधुनिक स्त्री प्रत्येक कशा कशा परिस्थितीला सामोरे गेली, स्वतःला हिमतीने त्यांनी समाजापुढे स्वतःला एक वेगळेपणा सिद्ध केला. खरं तर मला सविताताईंचंच मनापासून धन्यवाद मानायला पाहिजे की एवढा चांगला विषय नवरात्रीच्या नवदुर्गांसाठी मिळाला. हा एवढा छान मैत्रिणींना सगळ्यांना भेटले मी, छान वाटलं. म्हणजे हा ग्रुप चालू केला तुम्ही, छान वाटलं. मिळून साऱ्या जणींचं जे श्रेय आहे ते माझेच नाही, ते आम्ही सगळ्याजण एकत्र आलो म्हणून त्याला एक चांगलं रूपडं आलेलं आहे आणि खरोखरच त्याचं पुढे चांगलं मोठं वृक्षात पण रूपांतर होणार आहे. मला असं सांगायचं आहे की सिंगल वुमनकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो आम्हाला सहानुभूतीचा नको आहे, तो आम्हाला सपोर्टिव्ह पाहिजे, त्याचा म्हणजे आधार त्यांचा आम्हाला पाहिजे. कारण सिंगल वुमन बघण्याचा दृष्टिकोन फार वाईट आहे, तो नको आहे आम्हाला तसा. आम्हाला त्यांनी आधार दिला पाहिजे. शिवाय मला असं वाटतंय की आपण सुद्धा समाजात वावरताना पूर्वी चूल आणि मूल असेच फक्त होतं, आता चूल मूल आणि नोकरी हे सगळं स्त्रीला त्यातनं जावं लागतं. त्यामुळे ती स्त्री जशी जाज्वल्य आहे, मंगल्य आहे, तशीच ती लक्ष्मी पण बनू शकते आणि कधी कधी ती दुर्गाही बनू शकते. त्यामुळं स्त्रीने आता काय केलं पाहिजे तर ती स्त्री समाजातलं आपल्या घराची जबाबदारी उचलू शकते. स्त्री म्हणजे सारं विश्व आहे, तिचं घर आहे, तिची जोपासलेली चांगली नाती आहे, त्यातले सुंदर त्याच्यातलं प्रेम आहे आणि त्या प्रेमातनंच एक चांगल्या प्रकारचं मांगल्य जाज्वल्य घरात वावरत असतं. ते मुलांच्या मध्ये पण उतरतं. स्त्री आता काय करते की स्वतः म्हणजे बाहेर अर्थार्जन करून घर, मुलांच्यावर संस्कार, मुलांचं शिक्षण, मुलांचं संगोपन करते. आणि मला असं वाटतंय की कुठेतरी समाजात एक विकृती आहे, ती विकृती करण्यासाठी आपण महिलांनी सुद्धा मुलींना स्वसंरक्षणाचे धडे हे दिलेच पाहिजे. आपलं संरक्षण कसं केलं पाहिजे हे मुलींना सांगितलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही दुसऱ्यावर कुणावरही विश्वास ठेवू नका, अंधविश्वास ठेवू नका. सतत तुम्ही डोळे जागर राहून सावध राहा. स्वतःसाठी आपलं आयुष्य आहे, ते पण आपलं आयुष्य आपण जगलं पाहिजे. समाज काय म्हणेल याची चिंता कुणी करू नका. आणि आपण एक समाजाचं काहीतरी देणं आहोत म्हणून समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी करूयात. सामाजिक उपक्रमातून आपण समाजासाठी सुद्धा काहीतरी करू शकतो आणि मिळून सार्वजनिकमध्ये आमचा जो उद्देश आहे तुमचा त्यातनं थोडं सफल होणार आहे. एक मी असंच मला एक सुचलं ते मी तुम्हाला म्हणून दाखवते. तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपित लपले, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपित लपले, नात्याचे स्नेहबंध कोण शोधत बसले. तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपले पण जपले, जीवापेक्षाही फुलासारखे मी या मैत्रीला जपले. घेऊया हात हाती घेऊन करूया समाजाची प्रगती, आपण मिळून साऱ्याजणी, आपण मिळून साऱ्याजणी. धन्यवाद. सविताताई बोलले की सामाजिक बांधिलकी खरंच आहे. प्रत्येकाने स्वतःच्या मनात आपणही समाजाचे देणे लागतो ही उदात्त भावना मनात रुजवून या मैत्रिणींनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वतःचं वेगळेपण मिळून सगळ्यात जरी असा छान हा ग्रुप तयार केलाय. सगळ्या ग्रुपशी मिळून साऱ्या जणी या ग्रुपच्या सर्व मैत्रिणींना भेटून खरंच मनापासून खूप खूप आनंद झाला. सगळ्यांचं कर्तृत्व छान मला बघायला मिळालं, सगळ्यांचे चांगले विचार कळले. नीलम टॉक शो मध्ये आल्यापासून मनापासून सर्वांचं मनापासून धन्यवाद, आभारी आहे. धन्यवाद. नीलम टॉक शो हा सगळीकडे पोहोचू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. गणेश देवा माझा खेळ मांडला करी तुझी सेवा, मांडला वेशीच्या दारी.